ज्योतिबा एकच सांगतो की इनाकारण झाडाचं पान पण हलत नाही. आणि मला वाटतं तो योग यावा लागतो. मला वाटतं आज तो योग घडून आला. माझं आयुष्यातलं खूप साधं सिंपल गोल म्हणून काम करत राहणं, लोकांना जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना एंटरटेनमेंट करत राहणं. वडिलांचं माझं शिक्षण नाही झालं, सो पप्पांचं म्हणणं होतं की माझ्या पोराने शिकलं पाहिजे. आता ज्या फील्डमध्ये मी आहे एंटरटेनमेंट, त्या गोष्टीत कधीच मी नव्हतो. सो मी एकदा काहीतरी गाण्यावरती परफॉर्मन्स केला होता आणि त्या पण गाण्यात माझं धोतर निसटलं होतं आणि मी स्टेजमधून पळून गेलो होतो. 12वीच्या सुरुवातीला क्लासमध्येच माझी अशी भांडणं झाली. माझे मित्र बरोबर होते. हा किस्सा सांगायला पाहिजे की नाही मला माहित नाही. ते कुठेतरी माझ्या डोक्यात काय म्हणू आपण हवा गेली म्हणता येणार नाही. सो खूप लेट रिअलायझेशन झालं मला की तू किती मोठी चुकी केली आहेस वर्षभरामध्ये. इंडस्ट्रीत जेवढे चांगले आहेत, जसं मुलींना त्रास आहे तसं मुलांनाही आहे. मुलं सुद्धा म्हणजे मुलं पण आवडतात बऱ्याच लोकांना. पण त्या गोष्टी मला परत मी म्हणतो मला ते मोटिवेट करत, मी ते गोष्ट चॅलेंज म्हणून घेतो. आणि बरोबर ते बोलतायत म्हणजे काहीतरी असू शकतं. ते ओव्हर पॉवर नाही की आता काय करू कसं करू हे नाही म्हणत. मला वाटते आता बिग बॉस नंतर माझं गाव सगळ्यांपर्यंत पोहोचलेस असं म्हणायला हरकत नाही. स्क्रिप्टेड म्हणजे का स्क्रिप्ट असेल तिथे थोडीच 24 तास आम्हाला ना मोबाईल असतो ना ऊन दिसते ना बाहेरचं काय दिसते. आपली इंडियन आर्मी बद्दल कायम माझ्या मनात प्रेम. माझे मित्र बरेच आता बॉर्डरवरती आहेत, मग मी नाही जाऊ शकलो. आता देवाने हा प्लॅन माझ्यासाठी ठरवला, पण मी ते आयुष्य जगलोय. मग खूप काही शिकवलं त्या 2 वर्षाने. माझे मम्मी पप्पा ज्यावेळी तिकडे असायचे त्यावेळी मी यांच्याकडे राहिलो, यांच्याकडे वाढले. माझी आजीने रुक्मिणी नावाची, आता ती नाही, ती काय माझ्याबरोबर अशी असते इथे. तर तेव्हा त्या प्रोजेक्टला माझ्या आईने वाह चांगलं काम करतोय देवाचं असं तिला हे झालं. त्यांना ते पटलं. माझी माँ खूप खुश झाली त्यावेळी. आताच विकासची पोस्ट कमेंट सुद्धा व्हायरल होती, काय सांगशील? तो अख्खा महाराष्ट्र बघतो, तो खरंही बोलतो. सो बघूया आपण तो काय म्हणतोय ते खरंच. आई बाबांचं असं असतं का कधीतरी की विशाल आता लग्न कधी करायचंय? आणि ती एक वेळ यावी लागते, त्या वेळेसाठी थांबणं गरजेचं आहे. सो ती वेळ आली की होऊन जाईल. शुभ होऊन गेलं सावं. ते छान आहे. हार्टब्रेक वगैरे कधी झालाय का? नमस्कार, मी नंदा बजाज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पाच्या या चॅनलवर, अनुभवाच्या या कट्ट्यावर. आज आपला भाग आहे 4था आणि हा भाग खूप खास असणार आहे, कारण तसाच एक खास पाहुणा आपल्यासोबत आहे. 7व्या जन्माच्या गाठी त्याने प्रेक्षकांसोबत बांधल्या आणि त्यानंतर महाराष्ट्राचं मन जिंकून बिग बॉस सीझन 3चा तो विजेता झाला, बिग बॉसचा बॉस झाला आणि आता सध्या तो प्रेक्षकांना प्रेमाचं याड लावतोय. यावरून तुम्हाला कळलंच असेल की आज माझ्यासोबत कोण आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका रांगडा गडी विशाल निकम आज माझ्यासोबत आहे. थँक्यू विशाल, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसं आहेस? मी मस्त. आणि सगळ्यात आधी जशी तू म्हणालीस की खूप प्रयत्न केले, पण मी ज्यावेळी दख्खन दरवाजा ज्योतिबाई मालिका केली त्यावेळी एक वाक्य होते की ज्योतिबा एकच सांगतो की इनाकारण झाडाचं पान पण हलत नाही. म्हणजे मला वाटतं तो योग यावा लागतो. मला वाटतं आज तो योग घडून आला. तर मी खूप खुश आहे की फायनली मी तुला कधीपासून म्हणतोय करूया. माझ्या शूटमुळे मला ते टायमिंग जमत नव्हतं आणि तुझ्यापेक्षा मी जास्त खुश आहे की चला सुरुवात झाली. मी एकदा तुला बोललो होतो की करूया, तर म्हणलं ते माझ्याकडून असं नको व्हायला की मी टाळतोय किंवा असं. पण मी आज खुश आहे की चलो आज फायनली झालं, गप्पा होणार आहे अनुभवाच्या कट्ट्यामध्ये. येस. तू मगाशी मला म्हणालास की आपलं जेव्हा ठरलं होतं तेव्हा एक काहीतरी लुकचा पण काहीतरी गोंधळ झाला होता. काय सांगशील त्याबद्दल? काय नेमकं हे प्रकरण होतं? ते सांगायलाच पाहिजे का? ठीक आहे, माझ्याकडून जरा लुकमध्ये जसं रायाचा लुक आहे त्या लुकमध्ये थोडी गडबड झाली होती. दाढी थोडी ट्रिम जास्त झाली होती चुकून. तर त्यामुळे बट ऑब्वियस आपली कंटिन्युटी आणि या सगळ्या गोष्टी चेक करायला पाहिजे. एक आर्टिस्ट म्हणून ती जबाबदारी प्रत्येक आर्टिस्टची असायला हवी होती आणि ती माझीच चुकी होती आणि ती मी मान्य करतो. त्यामुळे शूट पण आमचं सोल प्रोडक्शन आणि स्टार प्रवाह आपली टीम कायम तत्पर असते प्रत्येक अडचणीला सामोरे जायला. तर त्यांनी पटकन त्याच्यावरती सोल्युशन काढलं एक आणि राया दिसला, राया विशाल निकम नाही दिसला. तर पण ते सॉर्टेड झालं, हीच गोष्ट होती. आणि प्रॉब्लेम्स आहेत पण सोल्युशन सुद्धा मिळालं आणि ते सॉर्ट झालं. येस, 100%. लाईक आपलं आयुष्य असंच असतं. कसं चाललंय आयुष्य? आयुष्य खूप भारी, एकदम भारी. म्हणजे मी खूप खुश आहे. ते काय म्हणतात टचवूड,
Yes. तसं टाईपमध्ये मी कधी म्हणत नाही, कारण मला विश्वास आहे की माझ्या पांडुरंगावरती आणि माझ्या रसिक प्रेक्षकांवरती त्यांचं प्रेम कायम माझ्यावरती असतं आणि राहतं. आणि माझं आयुष्यातलं खूप साधं सिंपल गोल म्हणून काम करत राहणं, लोकांना जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना एंटरटेनमेंट करत राहणं आणि माझी फॅमिली, माझी माणसं आहेत त्यांना वेळ देत राहणं आणि स्वतःच्या हेल्थबरोबर माझ्या फॅमिलीची हेल्थ जपणं. सो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात. नो डाऊट याचा अर्थ असा नाही की माझे ड्रीम्स किंवा मी झालं रिलॅक्स असं नाही आहे. मोठे मोठे ड्रीम्स स्वप्न आहेत, आहे. पुढे आपल्याला चालत राहायचं, त्यानुसार तयारी सुरू आहे. पण आत्ताचं जे काम आहे ते सगळं छान आहे, व्यवस्थित चाललंय. आय एम हॅपी. ड्रीम्स बद्दल आपण पुढे बोलू, पण सुरुवातीपासून करू. बालपण कसं होतं विशालचं? परत मी म्हणेन नशीबवान आहे मी की मी गावी जन्माला आलो, एका गावात. त्या गावाचं नाव आहे देवीखिंडी, जे खानापूर तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे. मला वाटते आता बिग बॉस नंतर माझं गाव सगळ्यांपर्यंत पोहोचलेच असं म्हणायला हरकत नाही. बालपण खूप भारी होतं. तेच म्हणेन की मी गावातल्या मातीबरोबर राहिलो, गावातली माणसं आम्हाला. आणि का नशीबवान मी यासाठी म्हणतो, एक तर मी असं नाही म्हणत की सिटीतली लोक संस्कारी नसतात. सगळे संस्कारी, सगळ्यांचं सगळं चांगलं आहे. पण मी गावातली यासाठी म्हणतो, हेल्थ वाईज आम्हाला पिझ्झा, बर्गर या सगळ्या गोष्टी अशा कधी आम्ही पाहिल्या नाही. आम्हाला माहिती आहे घरचं जेवण चांगलं आहे, ते खायचं तेच बेस्ट. आणि त्यात मग जे काय बनवलं आईच्या हातचं जेवण, पुरणपोळी म्हण, ह्या गोष्टी आमच्यासाठी स्पेशल झाल्या आहे ना. सो ती गोष्ट. आणि मी लहानपणापासून बघत आलो एक शेतकरी कुटुंबातून कसं शेतकऱ्याचं दुःख किंवा म्हण कशा पद्धतीने तो स्ट्रगल असतो, कशा पद्धतीने ते कोणत्याही परिस्थितीमध्ये होल्ड करतात स्वतःला, डगमगत नाहीये. सो त्यामुळे ती गोष्ट मला आता इथे कोणतीही सिच्युएशन कशी आली, पेशन्स जे म्हणतो, ती गोष्ट मला तिथून आली, मला म्हणायला हरकत नाही. चांगलं खाल्लं, चांगलं पिल्लं, व्यायाम व्यवस्थित होता, त्यामुळे मी पहिल्यापासूनच फिट आहे. सो हेल्दी असणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि नो डाऊट माझे आईवडील, माझी फॅमिली वारकरी संप्रदायाला बिलॉंग करते आणि त्यामुळं पांडुरंगाचं थोडंफार तो आशीर्वाद आणि ती गोष्टी बरोबर आहेत. आणि माझे मित्र म्हण किंवा माझ्या गावातली प्रत्येक माणूस म्हण, तो गोडवा आणि ती गोष्ट आपण काय म्हणतो, निस्वार्थपणे कोणती गोष्ट करणं, प्रामाणिकपणे कोणती गोष्ट करणं, या सगळ्या गोष्टी मला तिथून आल्या. सो मी प्राऊडली सांगतो की मी गावाकडचा आहे. आणि कधी कधी असं असतं ना की गावठी आहे का तू असं म्हणतात. सो मी म्हणतो मी गावठी, गावाकडचं. सो मला गावठी हा शब्द खरंच माझ्यासाठी गावाकडचं, आणि गावातलं पोरगं आज इथे येऊन काहीतरी करते, सो तेही प्राऊड फील करण्यासारखं आहे. आणि माझ्या गावातल्या प्रत्येक मुलांना मी हेच सांगेन की आपण गावाकडचे म्हणजे आपला तो प्लस पॉईंट आहे. आपण हेही करू शकतो आणि इकडच्या गोष्टीही करू शकतो. सो मुळात ती जिद्द ठेवणं गरजेचं आहे आणि ती जिद्द ठेवा, मग सगळं व्यवस्थित आहे. नाही, नक्कीच ते तर आहेच. कारण आज आम्ही बघतोय, कारण एखाद्याचा आयडल म्हणून तू आता समोर उभा असतो सगळ्यांच्या, तर का नाही. शेतकरी कुटुंबातून आलायस म्हणाला, शेती वगैरे करायचं लहानपणी म्हणजे आई बाबांना मदत? आता बघ, मध्ये बिग बॉसच्या वेळी पण असं झालं होतं की हा नक्की शेतकरी आहे, पप्पा म्हणतात तिकडे आमचं कलकत्त्याला दुकानदारी हे पण आहे, नेमका हा काय आहे. तर दोन्ही गोष्टी आहेत. आमचं गाव खानापूर तालुका बघशील किंवा तो पंचक्रोशी तो एरिया बघशील, आमच्या भागात खानापूर आरपाडी झाला दुष्काळी भाग होता, जे माझ्या पप्पांच्या वेळीची. आता सगळं व्यवस्थित आहे, आमच्या तिथल्या लोकांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, आता बागायत खूप चांगल्या. पण त्यावेळी दुष्काळी भाग असा होता की खाई प्यायचे वांदे होते, म्हणजे जनावरं जगवायची सुद्धा खूप अवघड होतं. माझे वडील स्पेशली किंवा माझे चुलते छावण्या असायच्या प्रत्येकाला. सो गावातली आपली जनावरं घेऊन तिकडे जगवायला घेऊन जाणं. सो अशा सिच्युएशनमध्ये माझी फॅमिली म्हणजे माझे वडील, चुलते म्हण किंवा आजी आजोबा म्हण, मी ते दुःख किंवा ते काय कधीच सोसलं नाही. माझ्या वडिलांनी ते मला कधी येऊ दिलं नाही. सो त्यावेळी माझ्या भागातला माणूस शेतीबरोबर पाणी नाही आहे तर दुसरा व्यवसाय शोधण्यासाठी गलाई बांधव म्हणून म्हणतो आपण, म्हणजे सोन्या चांदीचा तो एक बिझनेस आहे. तर त्या डिटेलमध्ये हे नको जायला, पण आमच्या गावातले या इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर कुठेही जाशील तर माझ्या ओळखीचा किंवा माझा माणूस गावातला तिकडे असणार. सो माझे चुलते, माझे भाऊ, त्यांचा बिझनेस तिकडे केरळाला, कुठे चेन्नईला, माझा मामा चेन्नईला आहे, माझी बहीण आता हैदराबादला आहे.
सो या सगळ्या गोष्टी आहेत. सो प्राऊडली ती गोष्ट आहे. माझा गावाचा विकास म्हण त्या माझ्या गलाई बांधवांमुळे झाला, हे पण म्हणेन मी. सो ते मी प्राऊडली सांगेन. आणि शेती गावी नो डाऊट ज्यावेळी आई खुरपायला जायची ज्या गोष्टी, त्यावेळी मी तिच्याबरोबर जाणं, किंवा नांगरावरती ज्यावेळी हे असेल त्यावेळी मग त्याच्यावरती बसणं, ही मोठी राईड होती. म्हणजे आता कसं मोठी गाडी किंवा ह्या आपण काय म्हणतो 4 व्हीलर चालवणं, 2 व्हीलर चालवणं, ह्या राईडपेक्षा माझ्यासाठी त्या नांगरावरती बसणं किंवा ज्यावेळी पेरणी असायची त्यावेळी ते कुळपायचं असतं, त्या ह्याच्यावरती बसून ते वेट ठेवून ते हे करणं, त्या गोष्टी माझ्या आठवणी आहेत. सो मुद्दा आता बघ मी भरकडत गेलो दुसरीकडेच, कारण माझं गाव म्हटलं ना ह्या गोष्टी चालल्या असं. सो ह्या सगळ्या आठवणी आहेत. तू मुद्दा प्रश्न काय विचारला? ते शेती वगैरे करायला आई बाबांना मदत केली? तर नो डाऊट मदत अशी म्हणजे जोपर्यंत शिकायला आलो, वडिलांचं माझ्या शिक्षण नाही झालं. सो पप्पांचं म्हणणं होतं की माझ्या पोराने शिकलं पाहिजे. सो ज्यावेळी 10वी पर्यंत मी गावी शिक्षण केलं त्यावेळी मग तेच अशी मदत, कुठे काहीतरी आणा, पाणी पाजायला जायचं, मग ती दारी धरा किंवा हे पाणी रात्री आम्ही पाजायला जायचो, त्या गोष्टी व्हायच्या. मग ते मदत म्हणून मदत अशी नाही, मदत आम्ही ते एन्जॉयमेंट म्हणून लहान मुलं ते करायचो. मग थोडीफार मदत झाली असेल तर नो डाऊट म्हणजे झाली असेल मम्मी पप्पांना चुलत्यांना. आणि मदत हे म्हणू शकतो की आम्ही आता म्हशी मराठी प्रमाण आम्ही मसर राखायला जायचो. दुपारी शाळा सुटली की किंवा ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी माझे सगळे भावंड ज्यावेळी सुट्टी असेल त्यामुळे जेवण भाकरी बांधायची आणि आमच्या जे काही 7-8 म्हशी असायच्या त्या मग मशीन माळ म्हणून आमच्या इकडे आहे, किंवा फाटात म्हणून आम्ही म्हणतो तिकडे, म्हणजे डोंगरावरती ते जनावर चरवायला जायचं. मग अख्खा दिवस कधी तिकडे जायचं कळायचं नाही. मग उन्हाळ्यात असेल तर मग बोरं आली, करवंद आली, जांभळं आली, कुठे ह्या गोष्टी खात सगळ्या गोष्टी असं मी आयुष्यात जगलोय. त्यामुळे ना मला वाटतं की मी बाहेरची दुनिया खूप काय बघितली नाही. म्हणतो ना आपण वेकेशनला कुठे फिरायला जा, हे जा, अशा गोष्टी बघितल्या नाहीत, पण ह्या गोष्टी मी खूप अनुभवल्यात. आणि सो ही मदत झाली. म्हणजे पप्पा आई वडील मग बाकीचे काम करतील, मग आम्ही म्हैशी राखायला चाललोय, सो तो वेळ ते तरी काम आमचा असायचं. सो या गोष्टी आहेत आणि मला अजूनही त्या आठवणी आठवतात. झाडावरती चढणं, बोरं खाणं, करवंद खाणं, किंवा ज्यावेळी पाऊस पडायचा त्यावेळी ताली बांधल्याची असते, गावाकडे ताली असतात. सो मग ते स्विमिंग पूल टाईप होतं. सो मग त्याच्यात जाऊन पोहणं किंवा म्हैशीवरती बसून, म्हैशी पण आमच्या खूप असं जे गरीब असेल त्याच्याकडे काही मार्क होते तिकडे आम्ही जायचो नाही. सो असं सगळं आहे आणि मी मदत थोडीफार झाली असं म्हणायला हरकत नाही. येस, तू गावाशी किती जोडलेला आहेस आणि किती तुला ते प्रिय आहे ना, ते तुझ्या बोलण्यातून दिसतंय. आणि येस, आमचं पण वॅकेशन म्हणजे आम्ही मुंबईला होतो कायमचं, पण वॅकेशन म्हटलं की आम्ही फक्त गावी जायचो आणि हे सगळं अनुभवायचो. आणि ते जो महिना असायचा ना उन्हाळ्याचा, वाव, मजा यायची. आणि ऍक्च्युली ते असं वाटतं की हा काहीतरी छान केलं. 100% म्हणजे मी ते लहानपणापासून ते जगले, ते माझ्या मेमरीतून माझ्या अंगातून ते कधीच जाणार नाही. स्कूल लाईफ कशी होती? स्कूल पर्यंत मी हुशार मुलगा होतो. म्हणजे 10वी पर्यंत अभ्यासू, म्हणजे पहिल्या 1, 2, 3 नंबरमध्ये तर असायचो. सो ती एक मोठी जबाबदारी पण होती कारण माझा प्रणय निक्कम म्हणून माझा चुलत भाव आहे. सो तो माझ्यात, आणि तो आम्ही एकत्र होतो. सो आमच्या दोघांपेक्षा आमच्या घरच्यांचं म्हणणं की थोडंफार ते राहतं ना की कॉम्पिटिशन असायचं. सो ते याला एवढी मार्क पडली, ते 10वी पर्यंत आमचं जरा होतं. मग ती चुरस चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे प्रगती होते. स्पोर्ट्स मला आवडायचा, पण गावी तेवढ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. मी खो खो खेळायचो, कबड्डी म्हण या गोष्टी. क्रिकेट मला त्यावेळी आवडायचं, पण गावी आमच्याकडे पॅड तेवढे नसायचे. मग ते सीझन बॉलवरती मग 2 पॅड असायचे, एका पॅडवरती मग बांधून आम्ही खेळलेलो आहे शाळा लेवलच्या क्रिकेट मॅचेस. सो परिस्थितीमुळे काय गोष्टी झाल्याही नाहीत पण काय गोष्टी झाल्या, म्हणजे ह्या गोष्टी शिकता आल्या की ओके, नाहीतरी आम्ही खेळलो. स्कूलमध्ये मी कधी स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह होतो, अभ्यासामध्ये ऍक्टिव्ह होतो, पण कल्चरल गोष्टी असायच्या, जसं कुठं भाषण असेल किंवा आता ज्या फील्डमध्ये मी आहे एंटरटेनमेंट, त्या गोष्टीत कधीच मी नव्हतो स्कूल किंवा ह्याच्यात. पहिली का दुसरीला मला एकदा आठवते की 15 ऑगस्टला आम्हाला सगळ्यांना ते गाणं बसवायला लावायचे. सो मी एकदा काहीतरी गाण्यावरती परफॉर्मन्स केला होता आणि त्या पण गाण्यात माझं धोतर निसटलं होतं आणि मी मधून स्टेजमधून पळून गेलो होतो. आणि भाषण वगैरे तर मग नंतर 1-2 वेळा दिलं असेल 10वीच्या सेंड ऑफला किंवा मध्ये 15 ऑगस्ट वगैरे एकदा, पण एवढा ऍक्टिव्ह नव्हतो मी. सो शाळेच्या आठवणी आहेत खूप.
पॉझिटिव्हिटी जेवढं चांगलं आहे तेवढं काही गोष्टी मला माझ्या शाळेच्या गोष्टीमुळे म्हणेन मी. 10वीपर्यंत मी शिकलो, बाकी विषय सगळ्या गोष्टी नॉलेज वाईज अभ्यास म्हण, संस्कार म्हण, सगळ्या गोष्टी झाल्या. पण इंग्लिश हा विषय जो आहे, जो आत्ता सध्या या इंडस्ट्रीत येतो त्यावेळी किंवा कोणत्याही सिच्युएशन, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कामाला जा, तुम्हाला इंग्लिश हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यासाठी बेस खूप महत्त्वाचा पाहिजे. सो आमच्याकडे प्रत्येक गावात मला वाटते अशी सिच्युएशन असावी. माझ्या वेळची सिच्युएशन अशी होती की आम्हाला 2री 3री पर्यंत ABCD वगैरे, पण इंग्लिशचा टीचर नव्हता. सो मग बाकीचे टीचर ते शिकवण्याचा प्रयत्न असायचा. मग ते कमीत कमी होतं तरी आम्हाला मग त्यामुळे बेसिक ABCD या इंग्लिशच्या नॉलेज तरी गोष्टी मिळाल्या. पण जसं आजकाल बघ लहान मुलं पण बोलतो तर इंग्लिशमध्ये खूप छान बोलतात किंवा सगळ्या गोष्टी आजकाल तेवढं ते महत्व पण झालंय जागृत. तर ती गोष्ट माझ्या लहानपणी मला मिळाली नाही आणि त्याचं महत्व मला तेव्हा कधी समजलं नाही की इंग्लिश खूप महत्वाचं आहे. तो कधीतरी इथे मला जाणवतो की तो बेस. आणि आता प्रयत्न असतो की आपण अजून छान जसं मराठीत बोलतोय तसं इंग्लिशमध्ये बोलता यावं, पण ती गोष्ट एवढी होत नाही. सो आता बघूया, प्रयत्न सुरू आहेत. मग अजून तरी तसा काय अडथळा आला नाही, पण चालतंय. मला वाटतं चालवायला नको, ते ठामपणे आलं पाहिजे कोणत्या सिच्युएशनला. तर ती गोष्ट प्रत्येकाने त्या कम्युनिकेशन स्किलवरती पण स्कूलिंग लेवललाही काम करायला हवं किंवा गावी ज्या खेडेगावाची शाळा आहेत तिथेही प्रॉपर इंग्लिश किंवा बालवाडी अंगणवाडीपासूनच त्या गोष्टी शिकवायला हव्यात असं मला वाटतं. सो ती गोष्ट मे बी आता असेल सुरू. आणि आजकाल तर बाहेर स्कूल झालेत, गावापर्यंत बसेस येतात, सो लोक जातात, आमच्या गोष्टी आहेत. पण तरी ह्या गोष्टीवरती लक्ष द्यायला हवं. सो हे शाळा लेवलचं माझं आहे. छान आहे. म्हणजे शाळेतही तू मला वाटतं की सिन्सिअर मुलगाच होतास शाळेतही, है ना? होतो. कॉलेज लाईफ अशीच होती? नाही, कॉलेज लाईफ एक्झॅक्टली ऑपोजिट होती. 11वी 12वीला मी सांगलीला गेलो, चांगल्या कॉलेजला पाहिजे, जरा व्यवस्थित सायन्स ऍडमिशन घेतलं, कम्प्युटर सायन्स हा विषय घेतला होता. 11वीपर्यंत तोच हुशार मुलगा, अभ्यासू, सगळ्या क्लासेस वगैरे लावले, कारण तिकडे सांगलीला कॉलेज आहे पण बाहेरचे क्लासेस खूप फेमस, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्सचे असे. फॅमिली पासून दूर? 11वीला तो माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघं तिकडे होतो. तर मग त्या हॉस्टेलवरती राहणं, सायकलीवरून, त्यावेळी सायकलवरून मी सांगली तिकडे सगळीकडे फिरायचो. 100 कोटी रोडला मी राहिलो होतो आणि KWCला कॉलेज कॉर्नरला मला ॲडमिशन मिळालं होतं. तिकडे 11वीपर्यंत मग ते क्लासेस चांगले झाले, क्लासेसमध्ये पण टॉप हुशार होतो, त्यामुळे तिकडे ते प्राइजेस असायचे, सगळ्या गोष्टी, कॉलेजमध्ये चांगलं नाव होतं. पण 11वीच्या दरम्यानच नंतर माझे मित्रांना मी दोष नाही देते, मित्र झाले. 10वीपर्यंत वगैरे ते राजकारण किंवा अशा गोष्टी, राजकारणाला मी दोष देत नाही पण ते असतं ना एक सळसळतं रक्त. सो त्यावेळी ती गोष्ट आली होती जास्त. माझे मित्र सगळे असे होते ना सगळे, मग कुठं काय झालं की चला हा नेता इकडे आलाय, जाऊया तिकडे, असं, किंवा कुठे काय भांडण झालं, काय झालं. 11वी नंतर 12वीला मी 12वीच्या सुरुवातीला क्लासमध्येच माझी अशी भांडणं झाली. माझे मित्र बरोबर होते. आता हा किस्सा सांगायला पाहिजे की नाही मला माहित नाही, पण यावरून मी सांगेन की असं करू नका म्हणून मी तुम्हाला सांगेन जे मी केले ते. माझ्या मित्रांना पण मैत्री अशी करा, मी हे सांगेन, मित्रासाठी कसे धावून येतात. मी पहिल्यांदा एक तर गावापासून लांब आपण आले, अशा गोष्टीत पडायला नको असं असतं, पण तरी तो मॅटर झाला. मी माझ्या मित्रांना फोन केला आणि खूप सारे मित्र माझे 100-150 मुलं आली म्हणून तो क्लासमध्ये खूप राडा झाला. ते कुठेतरी माझ्या डोक्यात काय म्हणू आपण, हवा गेली म्हणता येणार नाही, पण म्हणतो ना की माझ्याबरोबर आहेत कोणीतरी आणि मी कुणाला आता भिणार नाही, ही वाल्या गोष्टी झाल्या. आणि मग सुरुवात सगळी, कुठे काय झालं की भांडण, हे ते, ह्या गोष्टी झाल्या, अभ्यासाकडे लक्ष कमी झालं, क्लासेसला जाणं बंद केलं, स्कूलमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये पण कधीतरी जा, मजा मस्ती करा, ह्या गोष्टी झाल्या. आणि ज्यावेळी पेपर आले 12वीचे, आता मधले अजून एक किस्सा मी सांगेन ह्या किस्स्यानंतर. 12वीचे पेपर आले तेव्हा मला पेपरमधले प्रश्नसुद्धा मला काय, कुठला प्रश्न हे सुद्धा आठवत नव्हतं. सो खूप लेट रिअलायझेशन झालं मला
की तू किती मोठी चुकी केली आहेस वर्षभरामध्ये. मला जे क्लासमध्ये टॉप असणारा मुलगा 11वीला सुद्धा त्या क्लासेसमध्ये 12वीच्या पेपरला मला प्रश्नच काय कुठल्या सब्जेक्ट कुठलं काहीच आठवत नव्हतं. मला एकही अक्षर लिहिता येत नव्हतं. आय डोंट नो मी काय कसं लिहिलं इकडचं तिकडचं बघून मे बी आय डोंट नो काय. मग मी 35% मार्काने काटावरती पास झालो. तेही नशीब मी जरा हुशार असल्यामुळे प्रॅक्टिकल्स वगैरे त्यावेळी होते. प्रॅक्टिकलचे 20 मार्क असायचे. सो प्रॅक्टिकल्सला जरा त्या गोष्टी माझ्या व्यवस्थित होत्या. पास झालो आणि मी जो रडलोय कसा तरी होऊन की मी ही फेज मला वाटतं प्रत्येकाची येते की आपण प्रवाहाच्या नुसार वाहत जातो आणि चुकीच्या गोष्टी करत राहतो. आपली फॅमिलीकडे लक्ष देत नाही. माझ्या वडिलांनी शिक्षण त्यांचं काही न होता पोराने शिकावं म्हणून सिटीत सांगली जिल्ह्यात घालवलं आणि मी तिकडे काय करतोय हे 12वीचे मार्क्स आले पेपरला मला ते रिअलायझेशन झालं. त्यावेळी सुद्धा माझे पप्पा मला हेच म्हणले, ठीक आहे तू प्रयत्न केलास ना, तुला वाटते ना तू आता अशा गोष्टी झाल्या, आता टेन्शन नको, काय होणार आहे का त्याने. त्यावेळी माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट होता आणि तिथून मग गोष्टी चेंज झाल्या. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. परत म्हणतो ना जे होतं ते काहीतरी चांगल्यासाठी होतं आणि मग काय करायचं नाही ते मला समजलं. भांडण राहा काही कामाचं नाही, मैत्री चांगली ठेवा. मित्र कधी प्रॉब्लेम येतात मित्र आपल्या कामाला येतात आणि मी त्या माझ्या सांगलीतल्या सगळ्या मित्रांना खूप थँक्यू म्हणेन. म्हणजे तोंड फोडून घेण्यापेक्षा माझे मित्र त्यावेळी धावून आले आणि मी स्ट्रॉंगली व्यवस्थित राहिलो. तो भाग वेगळा. पण त्यामुळे माझ्या मित्राने मला हे नाही सांगितलं ना की अभ्यास करू नको म्हणून. ते माझा निर्णय होता. सो ती चुकी सर्वस्व माझी. सो तुम्ही मित्र बनवा, सगळ्या गोष्टी आहेत, स्पोर्ट्स सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचं टार्गेट कधी विसरू नका असं मी म्हणेन. आणि कम्युनिकेशन आपल्या आईवडिलांबरोबर ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल यासाठी समजेल की तू का आलायस इथे. त्यांचा ज्यावेळी आवाज कानावर येईल ना कळेल की तो बाप किंवा ती आई आपल्याला कष्ट करून पैसे आपल्याला कॉलेज स्कूल याच्यासाठी पाठवलंय. काहीतरी त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण इकडे आलो. त्याचं रिअलायझेशन त्यांच्या आवाजातून होईल मला असं म्हणायचं. त्यामुळे फोन करत राहा आईवडिलांना जे कोणी बाहेर शिकत आहेत ते. आणि सो मग पोस्ट ग्रॅज्युएशन मी ठरवलं की आता NCC करायची आहे मला आणि फिजिक्स आर्मीमध्ये जाण्याचं माझं स्वप्न आता पुढचं आहे. कॉलेज लाईफ आता ही कॉलेज लाईफमध्ये सगळे येणार का? ओके. सो मग काय ते डिसिप्लिन लाईफ सुरू झाली माझी. NCC ठरवलं मी. NCC जवळजवळ 15-20 कॅम्प केले. त्यातला नॅशनल कॅम्प TSC स्थलसेनी कॅम्प केला. महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं. आम्ही महाराष्ट्रातून 30-35 जण निवडलं गेलो. ती खूप मेहनत होती. पॅरा कमांडोज किंवा आर्मीचं ट्रेनिंग ते प्रॉपर मी घेतलं. तो लाईफमधील डिसिप्लिन, डेडिकेशन, पेशन्स म्हण किंवा एखादी गोष्ट हवी आहे ते आपली इंडियन आर्मी बद्दल कायम माझ्या मनात प्रेम. माझे मित्र बरेच आता बॉर्डरवरती आहेत म्हण. मी नाही जाऊ शकलो त्यात देवाने हा प्लॅन माझ्यामध्ये ठरवला होता म्हण. पण मी ते आयुष्य जगलोय म्हण. खूप काही शिकवलं त्या 2 वर्षाने. त्याचवेळी मी फिजिक्स विषय घेतला होता कारण आर्मीमध्ये फिजिक्सला चांगल्या गोष्टी महत्त्वाचं आहे फिजिक्स विषयाला. सो तिथून झालं मग फिजिक्स नंतर मग ठरवलं SSB वगैरे ह्या गोष्टी करा म्हणून. मास्टर डिग्री करायला वेळ होता तर मास्टर डिग्री करूया जेणेकरून पुढच्या गोष्टी डिसाईड होतील. सो मी सिम्बॉयसिस कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं जी मी 1ली ते 10वीची कसर पूर्ण करण्यासाठी, इंग्लिश चांगलं होण्यासाठी. मला ह्या स्पोर्ट्स कोट्यातून बाकी फर्ग्युसनला वगैरे इकडे या गोष्टी मला मिळत होत्या. पण मी आणि माझ्या मित्राने एका ठरवलं की सिम्बॉयसिसला घेऊया. ते कम्युनिकेशन स्किल इंटरनॅशनल लेवलला ते गोष्ट सुधारेल. पण देवाचा प्लॅन वेगळाच होता. पैसे भरले, ॲडमिशन वगैरे घेतलं होतं, कॉलेजला जायचं ठरलं. पण सिम्बॉयसिसचं कसं आहे की वॅकन्सी तेवढी मुलं तर असायला हवी तरच ती मास्टर डिग्री ती पूर्ण 2 वर्ष चालवते. त्यावेळी तिकडे ॲडमिशन खूप कमी झाली काहीतरी सिम्बॉयसिसची फिजिक्सच्या विषयाला. मग ते अचानक त्यांचा कॉल आला की असं आम्ही ते नाहीच करत आहे. 1 महिना ॲडमिशन सुरू होऊन झाले, सगळं हातातून गेलं आमच्या की आता काय करायचं, ते वर्ष वाया जाणार का. मग सुशांत कदम म्हणून माझा मित्र आहे, तो आणि मी होतो. सो आम्ही ठरवलं की वर्ष वाया घालवण्यापेक्षा कुठं ॲडमिशन मिळते बघूया. सो बाबूरावजी गोलब जे माझं कॉलेज सांगवीमध्ये आहे, नवी सांगवी, तिथे मला 1 महिना त्यांनी मला ॲडमिशन दिलं, लेट का होईना पण. सो तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी तिथे
फिजिक्स विषयात डिग्री घेत असताना तोपर्यंत माझ्या डोक्यात ॲक्टिंग फील्ड नव्हती. आणि सेकंड इयर फर्स्ट इयर झालं. सेकंड इयरच्या गॅदरिंगला माझे मित्र बनले परत. मला त्यावेळी फिटनेसचाही वेळ लागला. मी जिममध्ये ट्रेनिंगही द्यायचो आणि स्वतःही ती वाली म्हणजे आतापर्यंत आर्मीच्या गोष्टी त्या दृष्टीने वर्कआउट सुरू होता. मग इकडे आता फिटनेस जिमचा व्यायाम चालू झाला असा थोडासा. तर टर्निंग पॉईंट लाईफमधला इथला मास्टर डिग्री करत असताना माझ्या मित्रांनी तब्येत बरी होती तर गॅदरिंगसाठी जय मल्हारचं एक मोठं बसायचं तुला त्या रूपामध्ये, सो करशील का? नाही रे मला नाही जमत, मी आतापर्यंत कधीच अशा गोष्टी करणार. कर रे तू फक्त तुला बसायचंय, आम्ही सगळे नाचणारे, आम्ही पुढे आहोत जे परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. मग फोर्सफुली त्यांनी केलं. मग मी रेडी झालो आणि तिकडे ज्यावेळी परफॉर्मन्स झाला आणि आय डोंट नो जे काय मला ते किक बसणं म्हणतात किंवा जे काय झालं मला, सो म्हटलं हे चांगलं आहे आणि ह्याच्यासाठी मी बनलोय असं मला त्यावेळी रिअलाइज झालं मास्टर डिग्री करत असताना. मग त्यात काय बऱ्याच गोष्टी असतील. एक तर ते मुवमेंट क्लिक होण्याचा, तो गेटअप आल्यानंतर काहीतरी आतमध्ये फील झाला वेगळा, विशालपेक्षा वेगळं काहीतरी दिसलं आपोआपच. जे मला ते एक बॉडी पॉश्चर म्हणलो, मित्रांनी मला सांगितलं काय कसं राहायचं, कसं बसता येईल. आणि त्याच्यानंतर जे मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम, प्रेक्षक म्हणजे माझ्या कॉलेजमध्येच मित्रमंडळी बाकीचे पण होते, बाकीचे सगळ्या कॉलेज युनिव्हर्सिटीची लोक तिकडे होते. सो ते फोटोज काढणं म्हण किंवा ह्या सगळ्या गोष्टी, मग ते प्रेमच ना, ह्या गोष्टी कुठेतरी भावल्या. सो त्यावेळी आय डिसाइडेड की हे करूया. मग कट टू ऍक्टिंगच्या गोष्टीचा प्रवास सुरू झाला. कसं सुरू केलं? मी प्रत्येक गोष्टीत प्लॅनिंग केलं माझ्या आयुष्यात. ज्यावेळी मला एखादी गोष्टी करायची आहे ना, तर प्लॅनिंग महत्वाचं असं मला कायम वाटतं. नाहीतर चला करूया, हे म्हणते म्हणून करूया, असं करायला गेलं तुम्हाला ते मिळणार नाही. सो ऍक्टिंग फील्डमध्ये काहीतरी करायची इच्छा झाली तर ते शिकायला हवं, त्याचं काहीतरी शिक्षण असतं. मला नाटक प्ले करताना पण मी थिएटर क्लासेस, लक्ष थिएटर म्हणून होते शनिवार वाड्याच्या इकडे, तिकडे मी ते क्लासेस लावले. ऍक्टिंग वर्कशॉप होते ते करत करत माझी लास्ट सेमिस्टर राहिली होती. लास्ट सेमिस्टरमध्ये 1-2 विषय पण राहिले होते मागचे. त्या गोष्टी सगळ्याचा अभ्यास करत करत मी फर्स्ट क्लासने पास झालो. मग तिथे मला वृषभ नावाचा माझा एक मित्र मिळाला. बरेच मित्र होते पण मुंबईमधून एक जण येत होता. मेन ते सर इथले मुंबईचे, पण ते पुण्यात पण त्यांची एक ब्रँच होती. सो आम्ही डिसाईड केलं की मुंबईला जायलाच पाहिजे ॲक्टिंग फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे तर. सो तोपर्यंत माझ्या घरी माहीत नव्हतं. मी फक्त पप्पांना बोललो होतो की असं ॲक्टिंगचं वगैरे. माझ्या मम्मीला आवडत नव्हतं ॲक्टिंग बिक्टिंग कुठं काय, जे काय चाललंय ते शिकतोय आता, टीचर वगैरे अशा काहीतरी जॉब कर, नेट सेट अशा काही एक्झाम वगैरे देता येत का ते. म्हणजे तू जॉब केलाच नाहीस कोणताही पहिला असं? नाही, जॉब म्हणजे जिम मध्येच सुरुवातीला थोडं केलं. मग चुलत्यांना माहित होतं, माझ्या नानांना, म्हणजे नाना म्हणतो, बहिणींना भावांना माहित होतं, पण मम्मीला असं मी करतोय असं अजून कोणालाच माहित नव्हतं. मग तर वृषभाने मी ठरवलं की मुंबईत जायचं तर मुंबईत सर्वाइव्ह कसं करायचं, जॉब तरी केला पाहिजे. सो मला बेसिक नॉलेज काय आहे, MSc ते मास्टर डिग्री ओके, ते करत बसलो तर इकडं काय करता येणार. सो आम्ही गोल्ड जिमचं मला नॉलेज आहे तर गोल्ड जिमचं सर्टिफिकेशन करायचं ठरवलं. गोल्ड जिम यासाठी निवडली की तिथे आर्टिस्ट लोक भरपूर येतात, जेणेकरून गावाकडून आलोय काहीतरी मला शिकायला मिळेल, कोणीतरी मिळेल, काहीतरी लिंक मिळेल, कसं राहायचं, कसं वागायचं, काय गोष्टी समजतील. सो गोल्ड जिमचं सर्टिफिकेशन केलं आणि तिथून गोल्ड जिममध्ये जॉबला आम्ही दोघेही लागलो. पण त्याच वेळी मी थँक्यू आता इंटरव्ह्यू तर्फे माझ्या मम्मीची मावशी, कल्याणची मावशी, तिच्याकडे मी राहिलो होतो पहिले 3-4 महिने. सो मुंबईत येऊन राहणं, जागा बघणं हे खूप मोठं स्ट्रगल आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुठे राहायचं, काय करायचं सुरुवातीला तरी कमीत कमी. सो माझ्या मावशीने तर मावशी खरंच थँक्यू सो मच. थँक्यू म्हणायला नाही पाहिजे पण खरंच थँक्यू. मग तिथून कल्याणवरून माझं रोजचं कांदिवली येणं जाणं होतं. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 तास आमचं ट्रॅव्हलिंगमध्येच होतं. वृषभ होता माझ्याबरोबर पहिले काय 1-2 महिने, त्यामुळे मुंबईच्या लोकलमध्ये मी सर्व्हाइव्ह केलं. ते एक चॅलेंज होतं, पण सुरुवातीला जरा गावाकडून आल्यानंतर जरा आहेच की. तर मग जॉब सुरू झाला. जॉबमध्ये मग हळूहळू कुठे वर्कशॉप आहे, फोटोशूट आहे. त्या जॉबच्या दरम्यान मला स्मिता शेवाळे, स्मिताताई,
त्या माझ्या क्लायंट हा. झाल्या. भूषण सर, भूषण प्रधानमुळे स्मिताताईंची ओळख झाली. अजून बरेच हिंदीचे आर्टिस्ट होते, अजून बरेच जण असे, कोणी ॲड एजन्सीतून हे ते अशा गोष्टी. सो स्पेशली मी या दोघांचं नाव घेईन, स्मिताताई आणि भूषण सरांचं. त्यांनी मला खूप हेल्प केली की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. सो बिटवीन मग जॉबमध्ये पण आमचं कसं गोल जिमचं वार्षिक स्नेहसंमेलन असं टाईप असतं. मग तिकडे मी कोणी पोझिंगचं देते तर मी एंटरटेनमेंटसाठी कुठेतरी एक प्ले बसवायचो, काहीतरी करायचो, असं चालू होतं माझं. जिमसाठी फिटनेसचं ते फोटोशूट वगैरे अशा गोष्टी केल्या होत्या. सो जॉब 8-9 महिने झाले. जे करायला आलं ते करायला हवं. त्या दरम्यान मी वर्कशॉप पण केले बरेच असे. एवढा वेळ घरच्यांनीही दिला म्हणजे तू आता 7-8 महिने. हा, मी पैसे पण कमवत होतो ना. जिमचं माझं एक की मी बोललो ना की प्लॅनिंग आणि मी कोणते काम करतो खूप मन लावून करतो. सो पहिल्या महिन्यात मला काहीतरी 8-9 हजार रुपये पगार होता, जनरल ट्रेनर. पण ते कामही माझं चांगलं होतं. पुढच्या महिन्यात मला जवळजवळ 10 ते 15 माझे पर्सनल क्लायंट झाले. सो मी जिमला 2-2.5 लाख रुपये कमवून द्यायचो. त्यातले मला एक 60-70 हजार रुपये मला मिळायचे सेकंड मंथमध्ये. सो तिथून माझी मग ते सेटल झालं माझं, पैशाचं टेन्शन नव्हतं. पण त्यातून वेळ शिकता शिकता, कारण माझे 12 तास जवळजवळ ती ड्युटीच व्हायची तिकडे. सकाळी 6ला जा, संध्याकाळी माझा वर्कआउट करून सगळ्या गोष्टी. मग ती इन्व्हेस्टमेंट होती कुठे कुठे तरी असं म्हणेन. माझी फिटनेस तिथे. मला अजून एका व्यक्तीचं मी थँक्स म्हणेन. माझे सगळे जिम ट्रेनर जे होते माझे सिनियर, सगळ्यांना मी थँक्यू बोलेन. त्यांनी मला कायम सपोर्ट केला. एखादं दुसरं होतं जे सपोर्ट नव्हतं करणार, पण ठीक आहे, अशी लोक असायला हवी. त्याशिवाय आपण पुढे नाही जात. आणि सिद्धेश उजाला म्हणून एक आहे, जो माझा मित्र म्हणेन, माझे सिनियर आहेत. ते डायटिशियन मला मिळाले. त्याने मला डाएटसाठी खूप हेल्प केली. मी आत्ताच का बोलते या जर्नीमध्ये, बिकॉज आत्ता फिटनेसचं मी क्रेडिट मी स्वतःला देतोयच म्हण, पण त्या व्यक्तीने मला खूप, पुण्यात असताना इंदेश सर म्हणून होते, पण इथे मुंबईत आल्यानंतर त्या व्यक्तीने मला खूप हेल्प केली. सो माझे खूप सारे पैसेही वाचले. पण माझ्या फिटनेसचं मला समजलं, कारण एखादं वेट हे करायचंय, वाढवायचं, ट्रान्सफॉर्मेशन, ह्या गोष्टी हव्याच असतात. सो सिद्धेशने मला खूप हेल्प केली. सो थँक्यू त्याला, सिद्धेश भाई, थँक्यू सो मच. आणि झालं, जॉब रिझाईन केली 1-9 महिन्याने. 8-9 महिने केल्यानंतर मग माझं ऑडिशन थ्रू मिथून, पहिली फिल्म आली मिथून नावाची. तिथून काय चांगले वाईट अनुभव आले. मराठी इंडस्ट्री किती ऑडिशन्स दिले होते? बरेच ऑडिशन दिले, खूप वाईट अनुभव आले. फिटनेस ज्यावेळी मी फोटोशूट केलं, माझं पहिलं फोटोशूट, पोर्टफोलिओ, खूप चांगलं फोटोशूट झालं होतं. प्रशांत समतानीकडून मी ते फोटोशूट केलं होतं. सो इंडस्ट्रीत जेवढे चांगले आहेत, जसं मुलींना त्रास आहे तसं मुलांनाही आहे. मुलांना मुलं सुद्धा, म्हणजे मुलं पण आवडतात बऱ्याच लोकांना. सो अशी एक कॅटेगरी आहे. पण कोणी जबरदस्ती करत नाही. तो आपला प्रश्न असतो की तुम्हाला कोणत्या मार्गे जायचं. सो ते त्यांचं काम करतं, मी माझं काम करतो की बाई मला अशा गोष्टी जमत नाहीत, माझे खायचे वांदे नाहीत, माझ्या घरचं व्यवस्थित आहे, मला गडबड नाही कोणत्याच गोष्टीची की चल बाई क्विक काम करणं आहे, असं करून हे काम मिळेल. सो तेच म्हणतो, थॉट क्लिअर पाहिजे, काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे. सो त्यात कधी मी अडकलो नाही त्या गोष्टीमध्ये. इंटरव्ह्यू नंतर मग बऱ्याच वेळा मग डिमोटिवेट करणार आहे, तर गावाकडून आलायस, काय जमणार आहे, तुझी भाषा बघ, वागणं बघ, राहणं बघ, ह्या सगळ्या गोष्टी खूप हे झालं, तुला या गोष्टी कराव्या लागेल, असा चान्स नाही मिळत. ओके, एवढंच होतं. पण मला नाही जमणार ह्या गोष्टीत. बऱ्याच लोकांनी, मी जॉब सोडताना पण असं झालं की तू कुठे जॉब सोडतोयस, एवढं कमवते, मी तुला ते फोटोशूट वगैरे करायला दिलं म्हणून त्यामुळे तुला वाटतंय का तू हिरो बनणार आहेस वगैरे, असं काम मिळणार नाही तुला. नाही, पण माझं ठरलं, कामाला मला गरजच नव्हती म्हणून असं मी त्यांना म्हटलं की मला जे करायचं त्यासाठी मी ते मला करू द्या. पण तेच मी डिमोटिवेशन सुद्धा मोटिवेशनमध्ये कन्वर्ट करत त्या गोष्टी होत गेल्या. मग ते वाईट अनुभव जे काय झाले ते झाले. पण वाईट म्हणत नाही, मी ते शिकलो त्यातून. या गोष्टी मला माझ्या क्लासेसमधून किंवा ह्या गोष्टी, एवढ्या गोष्टी समजल्या की कोणतेही काम करायला जाताना आपण स्वतःहून पैसे देऊन आपण काम करायला नाही पाहिजे. आपल्याला आपल्या कामाचे पैसे मिळाले पाहिजे. सो हा थॉट क्लिअर होता. त्यामुळे माझे कधीच पैसे वाया नाही गेले किंवा मी फसलो नाही कुठल्याच गोष्टीने. आणि आता जे काही नवीन आर्टिस्ट आहेत त्यांना मी हेच म्हणेन की तुमच्या कामाचे तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आजकाल खूप मोठा ट्रेंड आला की 4-5 लाख रुपये दे, तुला हा देतो, असं करू नका, हे मी सांगेन. आणि झालं मग मिथूनचं ऑडिशन, मराठी इंडस्ट्रीत पदार्पण झालं. ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं. मी प्रकाश पवार सरांचं कायम आभार मानेन त्यासाठी.
की त्यांनी तो विश्वास माझ्यावरती दाखवला, माझ्या पहिल्या फिल्मचे डायरेक्टर. सो मग ती पहिली फिल्म जेव्हा आली तेव्हा आईला विश्वास पटला? तोपर्यंत आईला माहित नव्हतं. ज्या आईला मी डायरेक्ट सेटवरती बोलवलं, माझा वाढदिवस सेटवरतीच झाला. तर त्यावेळी या म्हटलं इकडे असं असं आहे, काम आहे म्हणून. त्यावेळी मम्मीला समजलं, बाकी सगळ्यांना माहित होतं. तरी तिला आता शॉकच होता, आता काय करतोय तर कर असं. तिचा मग नंतर थोडं थोडं मग तिने ऍक्सेप्ट केल्या सगळ्या गोष्टी. आणि झाला मग हा प्रवास. मिथून नंतर मग पुढची मालिका, मग पुढची 7 जन्माच्या गाठी. मध्ये मी एक स्नायपर नावाचं एक शॉर्ट फिल्म केली, गोरिला फिल्मची, जी आहे युट्यूबवरती. बघा आवर्जून, माझी एक हिंदीतलं ते एक काम आहे. त्याची रील आत्ता मी माझ्या को आर्टिस्टने आता पाठवली, ती खूप व्हायरल चालली आहे. की त्या आता आजकाल होतं ना, ते शॉर्ट्स घेऊन ते करतात असं. सो चांगलं काम ते एक केलं. मग 7 जन्माच्या गाठीनंतर मध्ये 1-2 ॲड्स म्हण अशा गोष्टी झाल्या. त्याच्याही आधी मी ना, मिथूनच्याही आधी मी एक 3-4 मिनिटाचा एक रोल केला होता. मायथो सिरियल होती आणि माझं एकच लाईन होतं की हिंदीचंच होतं की असं असं आपल्यावरती आक्रमण झाले, आपल्याला तयार व्हायला पाहिजे, असं एक होतं. तेवढंच केलं होतं मी. त्याचे मला पैसे मिळाले नाही. नाही मिळाले. ते इनव्हॉइस वगैरे भरला, पण ते माहीतच नाही ना, भरला होता मी. पण त्यांनाही माहिती नाही हे नौका आहे, ह्याला काय गोष्टी, ते फसवणारे लोक आहेत. सो ते पैसे मिळाले, पण ते कामाचा तो एक अनुभव मला कॅमेरा फेस त्यावेळी केला. तो स्टुडिओ होता कोणत्या स्टुडिओमध्ये, आता मी तिकडे बऱ्याच वेळा शूट केलं. मग त्या स्टुडिओ कांदिवलीमध्ये जो स्टुडिओ आहे ना, ठाकूर विलेजच्या पुढे आहे. सो मला ते आठवणी आता आठवतं. कुठेपर्यंत आलो होतो, 7 जन्माच्या गाठी झाला, स्नायपर झाला. त्याच्यानंतर मी केलं, आय थिंक त्यानंतर माझं चांगलं काम मध्ये 1-2 फिल्म केल्या. दख्खनचा राजा ज्योतिबा मग माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणेन मी. राजा ज्योतिबानंच मला निवडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि तेव्हा त्या प्रोजेक्टला माझ्या आईने वाह चांगलं काम करतोय देवाचं असं तिला हे झालं, त्यांना ते पटलं. माझी माँ खूप खुश झाली त्यावेळी. आणि बाकी सगळे तर खुश होतेच म्हण. आणि तिथून तो जे हवं होतं मला वाटतं ते मिळायला सुरुवात झालं. मला वाटतं ना की आईला ज्यावेळी असं म्हणतो ना की आपली आई खुश असणं खूप गरजेचं आहे, तर आई खुश झाली. माझ्या आजीला वगैरे पण खूप आवडायची मालिका राजा ज्योतिबाची. मग अख्ख्या महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं मला त्या मालिकेनंतर. म्हणजे राजा ज्योतिबाचा आशीर्वाद मला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊनमध्ये मी काम करत होतो, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. आम्ही कोल्हापूरमध्ये शूट करत होतो कोठारे विजनचं. सो ते त्यानंतर मग ब्रेक. ती मालिका, सगळ्या मालिका बाहेर गेल्या शूटसाठी. आणि आमचं मालिका मोठा सेट होता त्यामुळे बाहेर जाऊ नाही शकला. सो परत थोडंसं असं झालं की कशासाठी. पण ती लाईन मी कायम लक्षात ठेवतो, विनाकारण झाडाचं पान पण आलत नाही, काहीतरी कारण असेल झालं असेल. मग ते कारण बिग बॉस. बिग बॉसचं कसं काय झालं? मला वाटतं की हेच त्या बिटवीन ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेदरम्यान ते त्याच्या आधी की त्याच्यानंतर महाराष्ट्रास मोस्ट डिझायरेबल मॅन टाइम्स ऑफ इंडियाचं कॉम्पिटिशन असतं. सो त्या ह्याच्यात मी फर्स्ट होतो रँकमध्ये इंडस्ट्रीमध्ये, डिझायरेबल मॅन म्हणून. सो ही गोष्ट आणि राजा ज्योतिबाचं प्रेम म्हण, त्या मालिकेचं प्रेम म्हण, बिग बॉस तुझ्या डोक्यात होतं का की बिग बॉस आलं तर नाही. म्हणजे असं कधी मी विचारही नव्हता केला. ज्यावेळी मला फोन आला दुसऱ्या लॉकडाऊनच्या दरम्यान की असं असं आहे, करणार का. पाहिलंय ते इंटरेस्टिंग आहे बिग बॉस, आणि मला वाटलं की का नाही, माझी इच्छा आहे करायची आणि मी करणार म्हणतो. म्हणजे माझी तरी इच्छा आहे म्हणजे इंटरव्ह्यूला येऊ, असं करूया. मग ते इंटरव्ह्यूज झाले, 3-4 इंटरव्ह्यूज झाले, मजा आली सगळं. आणि मला एवढा विश्वास होता की माझं ते होईलच त्या पद्धतीने. होईल म्हणजे ट्रॉफी घेऊनच बाहेर. म्हणजे नाही, पण सुरुवातीला सिलेक्शन आहे ना, त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. सो माझा प्लस पॉईंट मला असं वाटतं की मी आत्ता बोलू शकतो, त्यावेळी मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत. माझा भाग म्हण एक असा मुलगा जो गावाकडचं पण एक फ्लेवर आहे, त्यानंतर इंडस्ट्रीत पण ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका पण चांगला आहे म्हण, आणि एक डिझायरेबल मॅन, एक पर्सनॅलिटीच्या हिशोबाने पण म्हण. सो मी त्या साच्यात बसत होतो असं मला वाटतं. सो ते झालं. मग बिग बॉस नंतर आयुष्य बदललं माझं. बिग बॉसची ही प्रोसेस कशी असते सिलेक्शन नंतर? त्यांचे इंटरव्ह्यूज होतात, 3-4 इंटरव्ह्यूज. जोपर्यंत त्यांना वाटत नाही
की हा आपल्या अशा गोष्टी आहेत contestant, आहेत ह्या पद्धतीने. आणि माझं आयुष्यातलाच एक तो नियम आहे, प्रामाणिकपणे जी गोष्ट आहे ती करायची. तेच मग इंटरव्ह्यू मध्ये मी राहिलो. मी असं आहे, मला या गोष्टी पटतात नाही पटत असं मी काही ह्याच्यासाठी खोटं वागून मला गोष्टी करता येणार नाही. अंटिल रियालिटी शो मध्ये तर कधीच नाही. जसं काय आता आपण एखादे कॅरेक्टर करतो एखाद्या मालिकेमध्ये, बिग बॉस नंतर मी आई मायेचं कवच मध्ये निगेटिव्ह भूमिका केली, तसा मी नाहीये, पण ती करायला लागली, तो भाग वेगळा. पण रियालिटी शो मध्ये वगैरे माणसानं जो आपण रिअल आहे तसंच राहायला हवं. सो प्रोसेस हीच, त्यांना आवडणं गरजेचं आहे. आपण मग त्यानंतर तुला कॉल आला की की असं असं झालंय, आणि त्यावेळी पण जरा होतं माझं सगळ्या गोष्टी. मी त्याच दरम्यान जय भवानी जय शिवाजी नावाची मालिका करत होतो. ती गोष्ट मला क्लिअर करायची आहे. बरं झालं आज बोलतो. 3 महिन्याचं शिवकाशीची माझे प्रोमो वगैरे आले होते. ते 3 महिन्याचा कालावधी होता. मला सांगितलं की 3 महिन्यानंतर माझं बिग बॉसचं होणार होतं. सो आमचं प्रोडक्शनशी बोलणं झालं माझं की अशा अशा गोष्टी आहेत. किती महिन्याचे, 15-20 दिवसाचं कॅरेक्टर आहे ते शिवकाशीचं, आणि तुला 1-2-3 महिन्यामध्ये तुझं ते संपेल. सो म्हटलं मी 3 महिने थांबेन, त्याच्यानंतर माझा फोन किंवा या गोष्टी मी आउट ऑफ टाउनच जाणार आहे. मी असं नाही बोललो की बिग बॉस, कारण मला तोपर्यंत कन्फर्मेशन नव्हतं, पण आत मनात कुठेतरी माझं होतं की होईलच या पद्धतीने, आणि ही कल्पना दिली होती मी त्यांना. आणि तोपर्यंत मग मी प्रोडक्शनला पण हे नाही म्हणत आहे, काहीतरी टेक्निकल इश्यू झाला, काय झालं, मग त्यांचं सगळंच लांबतं गेलं की माझं कॅरेक्टर पुढे पुढे गेलं. तोपर्यंत एंट्रीज नाही झाली ज्यावेळी यायला पाहिजे होती त्यावेळी. सो मग मला ते जावं लागलं, मला ते करता नाही आलं. मग काय, त्यानंतर बिग बॉस झालं, बिग बॉस प्रेम मिळालं. बिग बॉसमध्ये खूप स्वतःला चेंज झालं मी म्हणेन बिग बॉस. खरंच एक माझाच प्रश्न होता माझ्याच डोक्यातला की बिग बॉस खरंच रिअल असतं? 100%. हा प्रश्न मला प्रत्येक वेळी सगळेच विचार, स्क्रिप्टेड म्हणजे का स्क्रिप्ट असेल तिथे थोडीच 24 तास आम्हाला ना मोबाईल असतो, ना ऊन दिसते, ना बाहेरचं काय दिसते. विचार कर, आता आपण या रूम मध्ये 1 दिवस जर थांबलो, एका दिवसात तू किती बोलशील माझ्याशी? बाहेर जायचं ना, आपल्या घरच्यांशी तर आपण बोलतो का एवढं? काय झालं की लगेच त्याला बाहेर जाऊन येतो, करमत नाही. सो त्या गोष्टी, ते क्लॅशेस किंवा ते भांडण, ते प्रश्नच नाही. किंवा मला तुझं पटत नाहीये किंवा याचं पटत नाही, तर मी याच्या नादालाच नाही लागणार ना. जाऊ दे यार, काय ह्याच्या, मी निघून दुसऱ्या तिथे तो ऑप्शनच नाहीये ना. समोर फेसच करावा लागतो. 100 दिवस 24 तास तुम्ही एकाच 24 तास आहे. मी म्हणतो ना, आपल्या आई वडिलांबरोबर पण किंवा बायकोबरोबर नवरा राहत नसेल 24 तास, आपल्याला काम ह्या सगळ्या गोष्टी असं करतो. सो ते घर आहे बिग बॉसचं मला म्हणायचं. आणि आपली आधीच सायकोलॉजी टेस्ट सगळ्या गोष्टी होतात, तुम्ही मेंटली कशा, तुम्हाला इंटरव्ह्यू मधून ते तेवढे हुशार लोक आहेत क्रिएटिव्हली, किंवा असा शो मोठा नाही येतो की तुमचा तो अभ्यास की तुम्ही कोणत्या गोष्टीवरती रिॲक्ट होऊ शकता, कोणत्या गोष्टीवर नाही रिॲक्ट होणार, तुमचा स्वभाव त्यांना कळलेला असतो. सो त्या गोष्टी तशा त्या डिझाईन होतात म्हणण्यापेक्षा त्या होतातच ग. 24 तासात ती सिच्युएशन एकदा तर येणारच आहे ना. आपलं आयुष्य असं काय प्रत्येक सेकंदाला चेंज नाही होत. ही गोष्ट कधी ना कधी तरी येणार आहे, आणि तुम्हाला 24 तासामधला 1 तास दाखवायचा. सो तो कंटेंट किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या मिळणारच आहेत. आपोआप ते वेगळं आयुष्य निर्माण चालू होतं तिकडे. माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आणि मला बदलवणारा शो म्हणजे नो डाऊट बाकीच्या शोनी मला खूप पॉप्युलॅरिटी दिली. मला ऍक्टर म्हणून मी ग्रो झालो, लोकांपर्यंत पोहोचलो. बिग बॉसमुळे मी स्वतःला खूप जास्त ओळखलं, आणि लोकांचं खूप सारं प्रेम मिळालं. सो मी बिग बॉससाठी कायम थँक्यू असेल त्यांना की मला निवड केली. एवढं प्रेम मिळालं, आणि माणसंही खूप छान तिथून तू काही जोडलीस, ती घेऊन आला सोबत. जसं की आता तुझा भाऊ, मित्र, काही म्हणू शकतो आपण, विकास पाटील. तर आताही तेच नातं व्यवस्थितच आहे. 100% विकास बरोबर प्रत्येक वेळी जी गोष्ट आमचं रोज बोलणं, जसं बिग बॉस मध्ये तसं कोणाच नाही, प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात हे झालं. पण माझा तो म्हणू ना की फॅमिलीपासून लांब आहे मी आता इथे, तर हक्काचा माणूस कोणी असेल तर तो आहे. की मला समज काही गरज असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल म्हणून कोणतं, तर माझा त्याला कॉल जाणार, त्याला पहिला कॉल जाणार असं म्हणेन. सो नो डाऊट विकास मला त्या ह्याच्यात मिळाला, बिग बॉसच्या ह्याच्यात चांगला मित्र मिळाला. मिनलचं माझं कम्युनिकेशन नसतं जास्त, पण ती मैत्री अशी आहे म्हणेन ना की न बोलताही ते अंडरस्टँडिंग वाला असतं ना, की
की आम्ही एकमेकांना एवढं ओळखलंय ना हा. बिग बॉसच्या घरात की आता तिलाही माहिती आहे की हा ओके कामात बिझी आहे, कधी फोन केला यार फोन नाही करत, हे वालं कधी नसतं. जेवढं बोलणं असं खूप चांगलं असतं. सो सगळं असं, आणि सगळे बाकीचे लोकही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण हे दोघं माझ्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बाकी भेटतात, आदिश म्हण किंवा सगळे, जय म्हण, आता आम्ही एकत्र काम केलं. आता असं नाही ए ग्रुप बी ग्रुप हे नाही म्हणत. बिग बॉस नंतर बाहेर आल्यानंतर आम्ही त्या गोष्टी कोणीच ठेवल्या नाहीत, म्हणजे मी तर नाही ठेवल्या वैयक्तिक. मी सांगेन कोणाच बद्दल असं की यार त्याने मला असं असं बोलला होता राग धरून, मी तिथेच ते सोडून आलो. सो सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळी भेटतात त्यावेळी हाय हॅलो होतं म्हणून, पण स्पेशली हे दोघं तर माझ्या खूप जवळचे कॉन्टॅक्टमध्ये आहे. आताच विकासची पोस्ट कमेंट सुद्धा व्हायरल होती, काय सांगशील? काय बोलेल तू, काही बोलतो तू, बिग बॉस पाहिलंच ना तुम्ही, त्याला एवढं त्या गोष्टी सिरियसली नाही घ्यायचं. आणि तो अख्खा महाराष्ट्र बघतो, तो खरंही बोलतो. सो बघूया आपण तो काय म्हणतोय ते खरंच खरं आहे का की खोटं आहे. लेट्स सी. चला लेट्स सीच ठेवूया ते. आपण अनुभवाच्या गप्पा बोलूया. पुढल्या अनुभवाच्या गोष्टी बोलायच्या आधी या अनुभवाच्या, आतापर्यंत झालेल्या अनुभवाच्या गोष्टी बोल. आता एवढा प्रवास तू केलास, आता काय ड्रीम रोल किंवा असं म्हणतो ना आपण की काहीतरी एक हे मला करायचंय, हे कॅरेक्टर मला हवं, काय असेल ते, काय असेल? मला पहिल्यापासून ना मी बोललो मला आर्मीत जायची खूप इच्छा होती, मला जायचंच होतं, म्हणून मी त्या स्नायपर नावाचं ते शॉर्ट फिल्म केली. पण एखादा चांगली फिल्म म्हण किंवा रिलेटेड टू आर्मी, त्यातून अशा गोष्टी मला काहीतरी करायच्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल उरी नावाचा चित्रपट आला होता किंवा बऱ्याच आर्मीवरची फिल्म येतात. असं काही असो चॅलेंजिंग, ती गोष्ट करायला मला आवडेल. त्याच्यानंतर ऐतिहासिक तर मी आता होतं माझ्या मनात, ती गोष्ट मी आता महेश सरांबरोबर आमची ती फिल्म आता येईल लवकर, ते होपफुली लवकर चालू होईल, वीर दवले सर, त्यामध्ये ते चांगली भूमिका होती माझी, त्या गोष्टींनी तो अनुभव आला. आणि कोणतंही काम मला तर वाटते मला व्ही फॉर वर्सटाईल असं सगळ्या पद्धतीने कामं करायचे. चॅलेंजिंग, जेवढं चॅलेंजिंग असेल आणि जेवढं त्या कामातून मला समोरच्या आपल्या प्रेक्षकांना एंटरटेन करता येईल असं काम करायचं. पण ड्रीम रोल म्हणशील तर ही अशी गोष्ट आहे आर्मीच्या, मग ते मनात एक माझ्या राहून गेलं की अशी एखादी फिल्म किंवा एखादी, आता बरेच आता रोल वगैरे मी करतोयच म्हण. आता राया एक गावाकडचाच आहे म्हण, पंढरपुरातला तो एक म्हणजे गावाकडचं ते झालं, ती गोष्ट, ती लँग्वेज, ती माझ्यासाठी ते मी आता पोर्ट्रे करता येते. सो हे तर एक आहे. आणि बाकी जे चॅलेंजिंग ज्या गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेतच. इतका जो तुझा प्रवास झाला यात, जसं आता तू ड्रीम रोल बद्दल म्हणालास, पण याआधी जेव्हा कोणतेही प्रोजेक्ट करायच्या आधी कधीतरी रिजेक्शन वगैरे सुद्धा फेस करावं लागलं असेल, असं कधी घडलंय? हा, म्हणजे ऑडिशन्स दिले बरेच. मी सुरुवातीला ऑडिशन बरेच दिले, त्यावेळी माझं नाही झालं सिलेक्शन. मे बी ऍक्टिंग बद्दल गोष्टी माहीत नसतील म्हणून. मी अनुभवातून शिकत गेलो, मला थिएटर वगैरे करता आलं नाही, म्हणजे प्ले असं म्हणेल. मला काम मिळत गेलं आणि मी त्या कामातून शिकत गेलो. त्यामुळे मी प्रत्येक कामाचा खूप ऋणी आहे की ते काम मला मिळत गेलं आणि त्यातून मला प्रत्येक लोकांमुळे, म्हणजे माझ्या को आर्टिस्टमुळे म्हण, चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टींमुळे मी गोष्टी शिकत गेलो. आणि रिजेक्शन आले पण मला त्याचं कधी हे नाही झालं. पण ज्या वेळी मी, म्हणजे देवाच्या कृपेने आणि माझ्या मम्मीच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मला असं कधी जास्त नाही ऐकायला नाही आलं. आणि चांगली गोष्ट आहे. मी काम करत राहिलोय, काम करतोय आणि अजून छान कामं करायची आहेत आणि ते करत राहील. कारण मला ज्यावेळी काम मिळतं त्यावेळी मी ते खूप, म्हणजे ते काम माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असते असं म्हणायला हरकत नाही. सो समज मला एखादी गोष्ट येत नाहीये, ओके, पण माझा त्यासाठी करण्याचा प्रयत्न 200% असतो. सो तो प्रयत्न लोकांनाही दिसतो आणि समोरच्या व्यक्तीलाही दिसतो. सो आतापर्यंत मराठी इंडस्ट्रीतून मला प्रोडक्शन असं जेवढे आहेत म्हण किंवा बाकी डायरेक्टर्स आहेत ज्यांच्यावर मी काम केलं किंवा जे मला ओळखतात म्हण, सगळ्यांकडून खूप सारे हेल्प झाले आणि खूप पॉझिटिव्ह गोष्टी आलेत. बऱ्याच को आर्टिस्ट कडून आहेत, म्हणजे को आर्टिस्ट म्हणता येणार नाही, आर्टिस्ट म्हण असे जे आहेत ऍक्टर, निगेटिव्ह गोष्टी कमेंट्स ते येणार, प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. पण त्या गोष्टी मला परत मी म्हणतो मला ते मोटिवेट करतं, मी ते गोष्ट चॅलेंज म्हणून घेतो. आणि बरोबर ते बोलतायत म्हणजे काहीतरी असू शकतं, ते ओव्हरपॉवर नाही की आता काय करू कसं करू हे नाही होत. बघूया, तो प्रयत्न करू त्या गोष्टी, मग त्या नेक्स्ट टाइम ती गोष्ट चेंज करता येईल का, हा माझा प्रयत्न असतो. लाईफकडे बघण्याचा पॉझिटिव्ह
बी पॉझिटिव्ह इंटेंट असतो माझा, हा, असं बाकी तो चांगला इंटेंट आहे. फर्स्ट सॅलरी काय होती ऍक्टिंग क्षेत्रात जेव्हा आलास तेव्हा? ऍक्टिंगच्या आधी माझी सॅलरी सांगेन तर मी बाउन्सर म्हणून पण काम केलंय बऱ्याच ठिकाणी. बर. ज्यावेळी मी म्हटलं ना की मला ऍक्टिंग शिकाय कॉलेजमध्ये मला ज्यावेळी झालं की मला ऍक्टिंग करायची करायचं आहे, आता. हा. त्यावेळी मी बरेच 4-5 महिने होते, 6 महिने हम्म. नेक्स्ट सेमिस्टर पूर्ण व्हायला. फर्स्ट सेम झाली होती, सेकंड इयरची. बरोबर. हा. त्यावेळी मग मी बाउन्सर म्हणून कामाला जायचो. जिकडे शूटिंग असेल, क्रिकेटही मला खूप अच्छा. आवडायचं. सो क्रिकेटची हा. टीम कुठे आली तर असं. सो माझा पहिला चेक 773 रुपयेचा असं काहीतरी आहे. त्यातही माझं बरंच पेमेंट त्यांनी दिलं नाही बऱ्याच लोकांनी. कारण मी आपलं माझं कसं ते काम ते जे हे तिथे- नव्हतं हा, ना. हां. हा. पण तो चेक जो मिळाला तो मी खर्च नाही केला. तो माझ्याकडे अजूनही चेक आहे. म्हणजे ते 4 तासाचं 5 तासाचं हा. काम, रात्रभर असं उभं राहायचं, मस्त बघायचं, ह्या गोष्टी जरा केल्या. सो मजा होती ती. मजा म्हणजे तो एक अनुभव होता. हम्म. पण तिथेही एक वेगळं आपण म्हणतो ना, एक फिटनेस वाईज म्हण, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे बघण्याचाही लोकांचा दृष्टिकोन आणि माझाही त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. सो ती माझी पहिली कमाई म्हणायला हरकत नाही. जिममध्ये मग मला पहिले प्रोटीनचा डबा मिळायचा, वे प्रोटीन म्हण, तोच खर्च तिथे म्हण, त्या गोष्टी मग 4-5 हजार रुपये असं. मी काही जास्त काम नाही करत, जेवढं टाइम मिळायचं एक प्रोटीनचा खर्च निघाला अशा हिशोबाने. असंही नव्हतं की मी पप्पांना फोन केला आणि पैसे नाही देणार, असंही नव्हतं. ते यायचं, पण मी माझं जरा सेल्फ थोडं असायचं की जेवढं होईल तेवढ्या गोष्टी त्यांनी खूप केल्या माझ्यासाठी आणि अजूनही करतात माझे आई वडील, माझी फॅमिली. त्याच्यानंतर मग पहिली सॅलरी मी बोललो की 7,000 रुपये मला जे जॉबचे मिळाले. नंतर डायरेक्ट मला 60-70 हजार रुपये पगार सुरूच झाला पुढचे 8-9 महिने. मग फिल्मचं नंतर ते 3,000चा जो पहिला होता तो मिळाला नाही. तोच म्हणजे जे मी ऍड केली, तू बोललो ना, ऍड नाही, एक शूट केलं मायथोमध्ये. बरोबर. हा, हिंदी त्याचं मला पैसे नाही मिळाले. आणि मग फिल्मचे जे काय थोडेफार पैसे मिळाले सुरुवातीला, मग हळूहळू वाढत चाललंय आपलं. बरं चाललंय देवाच्या कृपेने, पण अजून खूप कामाचं. एक खंत अशी काही आहे का, रिग्रेट आहे का, की या क्षेत्रात आलो पण जे काही म्हणजे लाईफ मध्ये एखादी खंत, रिग्रेट किंवा काही चुकीची गोष्ट नाही, किंवा काही चुकीची गोष्ट तुझ्याकडून झालीये किंवा आता यापुढे तशी काही गोष्ट माझ्याकडून होणार नाही, असं काही? ते मी माझा 11वी-12वीचा जो कालावधी, मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. माझे मित्र आहे, सगळ्या गोष्टी आहेत, जो काय मला जो लूप लागला होता, मस्त झोपायचं, क्लास बुडवायचं, हे कोणीच आयुष्यात करू नका. अभ्यास खूप, एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. मे बी त्या दरम्यान मी चांगलं इंग्लिश व्यवस्थित सुधारलं असतं, चांगले क्लासेस लावले असते, तर आतापर्यंत ते खूप कामाला आलं असतं. त्याच्यामुळे मला कुठलं काम अडलं नाही, पण इथून पुढे मला ते होऊ शकलं असतं, पण अजून कॉन्फिडन्स आला असता. सो त्या गोष्टी चांगल्या शिकल्या असत्या ते करत करत. पण म्हणतो ना की ती खंत म्हणू शकत नाही मी. ते झालं म्हणून मी एनसीसी केलं, ते झालं नसतं तर मग एनसीसी किंवा ह्या इकडे आलो नसतो, म्हणून मी परत सिम्बायोसिसला ऍडमिशन नसतं घेतलं. ते ऍडमिशन मिळालं नाही म्हणून तिकडे मे बी मला मिळालं असतं तर मग कुठेतरी मी जॉब करत असतो की आर्मीचा अशा गोष्टी झाल्या असत्या. किंवा मला वाटतं सिम्बायोसिसला गेल्यानंतर परत माइंड चेंज मे बी झालं असतं, इंग्लिश कुठेतरी जॉबला लागलो असतो, म्हणून मी घोलपला घेतला. खंत मला आता खंत अशी नाहीये, जे झालं ते माझ्या चांगल्यासाठीच होते असं म्हणेन. पण तरीही मी ते चुकीचं वागलो, तो भाग, तो काळ 11वी-12वीचा. 2 वर्ष 1 वर्ष 12वीची सुरुवातीपासून ते नाही करायला पाहिजे होतं, ती खंत. सपोर्ट सिस्टीम म्हणायचं गेलं विशालच्या आयुष्यात तर कोण आहे? माझी फॅमिली, माझे आई वडील, माझे चुलते, माझी सगळी फॅमिली, माझे भाऊ. तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं? सुरुवातीला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो. आता माझे चुलते, लहान चुलते आणि माझे पप्पा, आम्ही एकत्र आहोत. पण ते आम्ही वेगळे राहिलो असं वेगळं नाहीच आहे खरं तर. ते घरं वेगळे असले तर मन आम्ही एवढे जुळलेले आहेत ना, ते आता काळाच्या नुसार त्या गोष्टी होतात. पण माझ्या फॅमिलीने मला खूप हेल्प केली. माझी चुलती बाळाची आहे म्हणून आहे, मी तिला बाळाची आहे म्हणतो. माझ्या काकी, माझे मम्मी पप्पा ज्यावेळी तिकडे असायचे त्यावेळी मी यांच्याकडे राहिलो, यांच्याकडे वाढले. माझ्या आजीने, रुक्मिणी नावाची, आता ती नाहीये, ती काय माझ्या बरोबर अशी असते इथे. तर आणि सगळं ही सपोर्ट सिस्टीम आहे ना. त्यात पण आता फॅमिलीमध्ये खरं तर आपण असं नाही म्हणत की सगळे सारखे आहेत माझ्यासाठी, जीव आहेत ते माझे. पण आता 5 बोटांमध्ये एक बोट असतं ना उंच. सो अग्रस्थानी माझे पप्पा आहेत.
माझी अग्रस्थानी. माझी मम्मी आणि पप्पामध्ये पण चूज हा. कधी करू शकत नाही आपण, पण हो. तरी मी म्हणेन ना की एकच नाव घे, तू मला दिलंस. हा. कायम ती नावं पहिला येतील, माझी फॅमिली येतील, पण त्यात माझे पप्पा वा. पहिले. म्हणजे समज म्हणजे आता समजून जा, एक नाव निवडायचं असेल तर समज. हो हो. मम्मी तर आहेच. मम्मीमुळेच मी आहे म्हण, तिच्यामुळेच माझ्यावर संस्कार आहेत म्हण. सो यांच्या दोघांमध्ये कधी मला हे नाही करायचं, कधीच होऊ शकत नाही, कुणाचंच होऊ शकत नाही. पण कोणी तर म्हणलं की नाही नाही तू एक नाव चूज कर, तर मी पप्पांचं नाव घे. माझा लहान भाऊ अक्षयचं मला खूप कौतुक करावं वाटेल. माझे सगळेच लहान भाऊ, मोठे भाऊ पण या लहान भावांनी त्यांनी कसं शाळानंतर बिझनेस जॉईन केला म्हणून, गावाकडे शेती किंवा जी दुकानदारी जे म्हटलं तिकडे जॉईन केलं. सो त्यांनी कायम मला, मी ज्यावेळी ह्या गोष्टी करत होतो, मोठ्या भावाप्रमाणेच सपोर्ट केला की विशाल दादाचं पहिला बघूया, असं अशा गोष्टी होत्या. सो माझ्या भावांचं तेवढंच कौतुक आहे. या स्टेजला येऊन वाटतं का की आता आपण जी स्वप्न पाहिलेली ती पूर्ण झाली आहेत आणि हे सगळे ज्यांनी उड्यांनी सपोर्ट केला ते खुश आहेत, किंवा हा सगळे खुश आहेत खरं तर, पण चांगलं चाललंय माझ्या साईडला, सगळे खुश आहेत. पण बट ऑब्वियस त्यांना माहिती आहे माझ्यामधलं पोटेन्शियल आणि अजून खूप चांगल्या गोष्टी, स्वप्न, पूर्ण मोठी स्वप्न आहेत, ती पूर्ण मोठं काम करायचं आहे अजून. जसं आपण महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे, ट्राय आपण ॲज अन ॲक्टर म्हणून अजून ऑल इंडिया, पॅन इंडिया कशा गोष्टी पोचता येतील, पुढे जात राहणं. एकच आयुष्य, त्यामुळे प्रयत्न करत राहणं आपल्या हातात काम आहे, आपल्या हातात आहे ते, मग ते प्रयत्न करायचे. सो आत्ता जे चाललंय ते आय एम हॅपी, बट सॅटिस्फाईड म्हणशील तर तसं नाही. आपल्याला खूप काम करायचं आहे मला, आणि अजून माझ्या फॅमिलीला, माझ्या गावाला, अजून खूप माझ्या मित्रांना प्राऊड फील करायचं. माझ्या मित्रांचं मी सांगेन, माझ्या मित्रांनी मला खूप हेल्प केली, सगळ्याच मित्रांनी. त्यात स्पेशली बालाजीचं नाव घेईन. जेव्हा मी मिथूनच्या वेळी मी पुण्यात वगैरे ऑडिशनच्या दरम्यान, त्यावेळी पुण्यात कोण होतं, मी त्याच्याकडे, त्याच्या रूमवरती जायचो, तो जॉब करायचा, तर तिकडून येऊन जाऊन म्हण. किंवा ज्यावेळी मी कॉलेजला होतो त्या पॅडी म्हणून माझा एक मित्र होता, त्याच्या गाडीवरून मी ते कुठे ऑडिशन नाही, क्लासेस किंवा बाउन्सरचं वगैरे रात्री असायचं, तो जॉबला जायचा इकडे, तर रात्री मी त्याची गाडी घेऊन जाणार. सो मी प्रत्येक मित्राचं नाव घेऊ शकतो. माझ्या प्रत्येक मित्राने, माझ्या आयुष्यात प्रत्येक ह्याने खूप हेल्प केली. सगळ्यांचा खूप ऋणी आहे. मग आता ऍक्टिंग क्षेत्रातच आहे की अजून लिखाण आणि डिरेक्शन मध्ये वगैरे पण ग्रो कसं काय? नाही, मी आता ऍक्टिंग क्षेत्रच डोक्यात आहे, म्हणजे फोकस आहे. पण मला आय डोंट नो, हा ते प्रत्येक ऍक्टरचं स्वप्न असतंच की आपल्याला बॉलिवूड नाही असं, पण अजून याच्या पुढचं आता OTT प्लॅटफॉर्म आलाय, पॅन इंडिया लेवलला खूप चांगले प्रोजेक्ट आहेत. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्री सुद्धा आता टेलिव्हिजन इंडस्ट्री झाली, चांगल्या फिल्म्स बनतात, OTT मध्ये चांगल्या गोष्टी येतात. मराठीचे डायरेक्टर्स खूप हिंदी फिल्म्स करतायत किंवा बाहेरच्या म्हणजे एक स्टेप अप होणं गरजेचं आहे. सो तो प्रयत्न आहेच. आणि मला असं आय डोंट आता पुढे जाऊन काय गोष्टी कशा होतात, व्हिज्युअल करायला किंवा मला इमॅजिनेशन करायला, अशा गोष्टी. डायरेक्टरचं काम खूप मोठं आहे. सो तो वन मॅन आर्मी असतो, ती खायची गोष्ट नाही. पण मला माहित नाही, मी वयाच्या 50-60 खूप सारा अनुभव किंवा त्या ह्याचं झालो, तर हरकत नाही. म्हणजे विचार केलायस कधी असं कधीतरी थॉट येतो की मला वाटतं मी करू शकतो, असं मनात कुठेतरी येतं. आय नो हा इझी जॉब नाही, सगळ्या गोष्टीचं नॉलेज, त्याचा एक वेगळा अभ्यास आहे. ऍक्टरने मला वाटतं ऍक्टिंगच करावी, डायरेक्शन मध्ये घुसायला नको. ऍक्टिंग करताना मी फक्त ऍक्टिंगच करतो, मला जे डायरेक्टर मला सांगतो, माझी टीम सांगते त्या पद्धतीने माझं जे आहे त्या गोष्टी मी करतो. पण इन फ्युचर जर का मला असं वाटलं कधी, तर मला काय हरकत नाही, जर का मी तेवढा कॅपेबल झालो तर लेट्स. आणि नो डाऊट क्रिकेटचं जे मला बोललो, मला क्रिकेट खूप आवडतं आणि अजूनही मी ती आवड जपली, माझी फिटनेस आणि क्रिकेट. तर मी आत्ता माझ्या गाडीमध्ये किट असतं, ज्यावेळी मला पॅड वगैरे असे भेटायचे नाही, पण आता माझ्या गाडीत मी ते ठेवले. आणि मी आत्ता ज्यावेळी शूटचं टायमिंग जशा गोष्टी होत्या, मी सकाळी नेट्सला जाणं किंवा संध्याकाळी लवकर पॅकेज होतं, मॅचेस वगैरे खेळणं सीझन बॉलवरती. पूर्ण मुंबईमध्ये मी खेळत असतो, 40 ओव्हरच्या मॅचेस, 20-20 अशा गोष्टी चालू असतात. कोणता आवडता क्रिकेटर मला खरं तर सगळेच आपले इंडियन टीमचे चांगले प्लेयर आहेत, पण त्यात ॲज अ स्पोर्ट्समन म्हण किंवा ते स्पिरिट म्हण, मला हार्दिक पांड्या आवडतो. द ॲटिट्यूड ग्राउंडमधलं, त्याचं ग्राउंडमधलं ते गोष्टी मला त्याच्या आवडतं. आणि रोहित शर्मा आवडते. हे दोन तर आहे, फिक्स आहेत.
बरं, आता हे सगळं तुझ्या प्रोफेशनल वर वगैरे आपण हम्म. बोललो. आई बाबांचं असं असतं का कधीतरी की विशाल आता लग्न कधी करायचंय आणि हो, काय? खूप असतं. गेली 5-6 वर्ष तेच आहे माझं. पण माझ्या मम्मी पप्पाचं मी खूप मनापासून आभार मानेन. त्यांनी मला सपोर्ट वेळ. केला यासाठी, वेळ दिला. लग्न काय बघ, मी बोलतो ना की गोष्टी घडत असतात, म्हणजे ठरलेल्या असतात. सो ती एक वेळ यावी लागते. त्या वेळेसाठी थांबणं गरजेचं आहे. सो आणि त्यासाठी मग फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि मला फॅमिली सपोर्ट करते. सो ती वेळ आली की होऊन जाईल की. शुभमंगल सावध. चला, ते छान आहे. हार्टब्रेक वगैरे कधी झालाय का? नाही, तसं म्हणता येणार नाही. नाही झाला म्हणजे नाही झाला. ओके. विशाल, पूर्ण जर्नीमध्ये आतापर्यंत तुझा प्रवास, फेम बघितलास, रिजेक्शन बघितलेस, इतके गोष्टी केल्यास आणि त्यानंतर आता इथे आलास. एक मोटिवेशन टिप द्यायची असेल, एक लाईफ टिप द्यायची असेल तर ती काय असेल विशाल तुझी? म्हणजे मला मोटिवेशन करायचं समोरच्या. हा, तुझ्या आयुष्यातून तू काय शिकलास, एवढ्या या प्रवासातून तुझ्या काय शिकलास, तू काय सांगशील? मला वाटतं की कोणतंही काम करताना प्लॅनिंग हवं आणि एज्युकेशन हवं त्या कामाबद्दल. मनात थॉट आला चला करूया म्हणून नाही. आणि प्लॅनिंग बरोबर एज्युकेशन पाहिजे, म्हणजे त्या गोष्टीची माहिती असणं, तयारीने जा. कारण आता एवढं कॉम्पिटिशन वाढलंय ना, तर तयारी करून जाणं गरजेचं आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा सपोर्ट सिस्टीम, म्हणजे तुमची फॅमिली, ती प्रायोरिटी पाहिजे. तुम्ही जे काय करता त्यांना माहिती असलं पाहिजे. तुम्ही काही करताय, तुमचे इथिक्स, तुमचे मूळ, तुमचं टार्गेट न विसरून बाकी गोष्टी करत असाल तर काही उपयोग होणार नाही. आपल्या फॅमिलीला त्या गोष्टी माहिती हव्यात, आईवडिलांना स्पेशली, आपल्या घरच्यांना. आणि कामावरती प्रामाणिकपणे प्रेम करणं गरजेचं आहे. तर मला वाटतंय सक्सेस मिळणारच आहे. पेशन्स लेवल हवी, लगेच मिळेल असं नाही. मग प्लॅनिंग असेल तर मला वाटतं मिळून जाईल काम, म्हणजे मिळेलच. प्लॅनिंग असेल ना, तुम्ही, मी जसं म्हटलं, प्लॅनिंग आणि एज्युकेशन त्या कामाबद्दल, म्हणजे माहिती, नॉलेज आणि तयारी मनालीची, ते असेल तर मला वाटतंय तुम्हाला काम मिळणारच. मला ज्यांना काम मिळत नाही, सगळेजण म्हणतात नशीब, ह्या सगळ्या गोष्टीचा खूप फॅक्टर आहे या इंडस्ट्रीत. असेलही, मी ते नशीब म्हणत नाही, ती पुण्याही म्हणेन माझ्या भाषेत. जे आपले आईवडील आपल्या किंवा आपले फॅमिली आपल्यासाठी किंवा त्यांच्या पुण्याईने आपल्या ब्लेसिंग्स किंवा आपल्याला ते मिळतात, त्यामुळे आपल्याला तो फायदा होईल एक्स्ट्रा. की समज 100 मार्काचा पेपर आहे आणि तुला 40% पास आहे, 35% पडले, तर वरचे 5% त्या ब्लेसिंग्स आहेत. लक माहित नाही मला यार, मला असं लकचं ह्या सगळ्या गोष्टी, मी तर त्या लक या गोष्टीलाच पुण्य किंवा ब्लेसिंग्स म्हणेन, जी देवावरती विश्वास मान, ह्या सगळ्या गोष्टी. सो असं आहे. बरोबर, तू सुरुवातीला म्हणाला होतास की आम्ही वारकरी संप्रदायातून वगैरे येतो. मग तू वारी वगैरे केली होतीस, म्हणजे करायचा? मी आई वडिलांबरोबर गेलोय, मम्मी पप्पांबरोबर बऱ्याच वेळा. त्या म्हणजे चालत गेलो नाही. ती जी वारी आता येणार आपली 19 तारखेपासून सुरू होईल आषाढी, माझी आई गेली चालत. मी तिला तिच्या बाबतीत मानतो. लास्ट इयर गेली चालत. ते खूप तेवढा वेळही हवा त्यासाठी, आणि त्या गोष्टी करायला हव्या. पण माझी इच्छा आहे जाण्यासाठी, तिकडे जावं, एकदा पूर्ण तो प्रवास आळंदी टू पंढरपूर करावा. बघूया तो योग कधी येतो, पांडुरंगच ठरवेल. आणि वाटते आता ह्या तुला सिरियलच्या मार्फत तुला भक्ती करायला मिळते देवाची. 100%. मी म्हणतो ना परत, राया, मला पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे मला राया मिळाला. कारण बघ ना, त्यात मी अभंग गातोय, कीर्तन सांगतोय, परत सगळ्या गोष्टी माझ्याकडून घडतायत. आता काल एकादशी होती, त्याच दरम्यान आम्ही पंढरपुरात जाऊन शूट केलं. पण काल नाही, सुरुवातीला काल एकादशी होती, तर आमचा वारीचा सिक्वेन्स होता. मी टाळ घेऊन देवाचं नामस्मरण मायादंडातून निघालं, म्हण आता वारी येते. सो ह्या सगळ्या गोष्टी, सेवा पण होती असं म्हणायला हरकत नाही, तो घडवून आणतोय. सो चांगलं चाललंय, आणि लोकांचं खूप प्रेम आहे आपल्या मालिकेवरती असं म्हणेन. आणि आय विश, आता 1 वर्ष कंप्लीट झाले, असंच प्रेम मिळत राहावं लोकांचं. माझ्या या चॅनलला सुद्धा 1 वर्ष कंप्लीट झाले, आणि पहिला माझा जो प्रोजेक्ट होता तो मी तुमच्या शो लॉन्च साठी आले होते. आणि दॅट डे मला कळलं की येस, मला पण चॅनलला पण 1 वर्ष पूर्ण झालं. कॉंग्रॅच्युलेशन. असंच तुला तुझे चांगले सबस्क्रायबर वाढव, खूप टेलिगप्पाचं खूप मोठं नाव हो, अशीच. थँक्यू सो मच.
मालिकेत काय पुढे आम्हाला बघायला मिळणार आहे आता, कारण मोठा ट्विस्ट सुरू झालाय, त्याच्याबद्दल थोडंसं बोलून आपण मग. येस, 100%. आपली येड लागल्या प्रेमाची मालिका 10 वाजता लागतात, लोकांना माहितीच आहे, स्टार प्रवाहावरती. आणि आता सोमवार 7 दिवस असते. ट्विस्ट अँड टर्न्स या मालिकेचं खरं तर आत्तापर्यंत मी मालिका केला, प्रत्येक मालिकेत मेहनत केली, पण या मालिकेत मी प्रत्येक आठवड्याला 10 दिवसाला एक आम्हाला शॉक असतो. मग जी आमची जी ॲक्टिंग टीम किंवा डायरेक्शन टीम याच्या पाठीमागं पण जी टीम आहे, क्रिएटिव्हली चॅनल असेल स्टार प्रवाह म्हणून, हे लोक खूप मेहनत घेत आहेत लोकांना काहीतरी वेगळं देण्याचं. सो प्रत्येक ती स्टोरीज एवढी छान पद्धतीने रचली, छान पद्धतीने लिहून येते, क्रिएटिव्हली त्या गोष्टी वर्क होतात, त्यामुळे ते लोकांचं प्रेमही मिळते. आता ट्विस्ट ज्या मालिकेचा मेन गाभा जो आहे मेन स्थान ते आता सुरू झालं की मंजिरी विधवा असते. सो ते आता समजलं. मग आता ती गोष्ट रायाला समजणं, मग रायातला मंजिरीबद्दल वाईट वाटणं, तिने किती सहन केलं ह्या सगळ्या गोष्टी, आणि स्वतःलाही मग तिला त्रास न देण्यासाठी राया आता पुढे काय काय करणार. आता सध्याचा एपिसोड उद्या वगैरे ते दिसेल टेलिकास्ट होईल की तो राया आता मनातलं बोलायला जाणार आहे मंजिरीच्या, विधवा असून सुद्धा जी नानाचा सपोर्ट मिळाला आता. मग आत्ता काय होणार आहे, ती मंजिरी हो म्हणते की नाही म्हणत, हा खूप मोठा ट्विस्ट आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या गोष्टी ट्विस्ट आहेत. अजून मी म्हणतो ना, आत्ताशी एक पत्ता, एका वर्षात एक पत्ता महत्वाचा, असे तर आम्ही पत्ते टाकतोच मग, पण हा मोठा पिलर जे मध्ये 4 पिलर असतील तर हा मेन पिलर होता, तो निघाला. आणि त्याच्याही पुढे अजून खूप मोठे जे 4 पिलर असे पिलर आहेत, तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. खूप भारीवाला मेन ही स्टोरी खूप भारीवाली आहे. सोल प्रोडक्शन, संदीप सिकंद सर यांचं ते सगळ्या गोष्टी आहेत, स्टार प्रवाह चॅनल हे खूप मेहनत घेतात. आणि आमची संपूर्ण टीम, मी हे म्हणेन की मी खूप खरंच नशिबाने आहे, सगळे को आर्टिस्ट मला खूप चांगले मिळाले, सगळे खूप टॅलेंटेड आहेत, कामावरती खूप प्रेम करतात आमच्या सेटवरती सगळी लोक, त्यामुळे बाकी गोष्टींकडे कोणाला वेळ नसतो. काम 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 आणि काम कसं, प्रत्येकाचं काम कसं चांगलं होईल त्यामुळे मालिका त्या पद्धतीने चालली आहे. सो मी रसिक प्रेक्षकांना एवढंच म्हणेन की आपल्या मालिकेवरती, येड लागलं प्रेमाच्या या मालिकेवरती असंच प्रेम देत राहा. आणि आता राया त्याच्या मनातलं मंजिरीला सांगणार आहे, त्याला काही फरक पडत नाही, मंजिरी विधवा असेल किंवा काय असेल. आता काय होणार आहे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, तर नक्की पहा येड लागलं प्रेमाचं रोज रात्री 10 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच, तुझा इतका वेळ दिलास, आमच्याशी गप्पा मारल्यास, एवढ्या सगळ्या अडचणीनंतर फायनली हे झालं, आणि आय होप तुलाही आवडलं असेल. 100% मला आवडलं. परत एकदा माझी जर्नी मी तुम्हाला सांगेन, ह्याच्यातून मोटिवेशन, आय डोंट नो कोण, मी अजून तेवढा काही मोठा नाही झालो की कोणी, पण काहीतरी लोकांना हेल्प होईल आणि कुठेतरी 4 गोष्टी एकाचं तरी काहीतरी झालं तरी लेट्स सी, आणि भेटत राहू. थँक्यू. आणि मी स्वतः मोटिवेट होतो माझी गोष्ट ज्यावेळी ऐकतो, माझा प्रवास ज्यावेळी मी बघत असतो त्यावेळी. सो थँक्यू सो मच. थँक्यू.